स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हेच अच्छे दिन का असं म्हणत काँग्रेस महिलांकडून पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये चूल पेटून त्याच्यावरती स्वयंपाक केला जातोय असं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात. आपण बघू शकतो की गॅस सिलेंडरचे त्याचबरोबर ती पोस्टर आणि गौऱ्या करत बालगंधर्व चौकातच त्याकडून चूल पेटवण्यात आले. हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं. आपण ज्या आंदोलनकर्त्या महिलांना बोलूया. खरं तर बालगंधर्व चौकामध्ये तुम्ही चूल पेटून आंदोलन करताय. गॅसचे दर एवढे 60 रुपयांनी यांनी वाढवले, मग आम्हाला शेवट ह्याचीच परिस्थिती आली ना. आज एवढी महागाई करून ठेवली, आम्ही महिलांनी जायचं कुठे? बरं आम्ही तुम्ही सांगताय महिला सुरक्षित पाहिजे, कुठं सुरक्षित? महिला सुद्धा सुरक्षित नाहीये. प्लस आमचा गॅस दर वाढवलाय, आमच्या खिशाला हे झालंय. आम्ही कसं काय करणार स्वयंपाक पाणी? आज गॅस 60 रुपयांनी वाढवून ठेवलाय या लोकांनी. काय करणार आम्ही? सरकार असं सांगताय की युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा अभाव आहे. युद्ध परिस्थितीमध्ये गॅस अभाव नाही. आता तुम्ही सांगा, जहाजामधून ते गॅस येतातच, परत तुम्ही 25 दिवस तुम्ही सांगताय की बुकिंग करायचं, नंतर 25 दिवस, तोपर्यंत आम्ही करायचं काय? त्याचा हा मुद्दा आहे की आम्हाला शेवट चुलीवरचं आम्हाला हे जेवण करावं लागतंय. जर हे सरकारला जर स्वतःच्या बायकांना जर त्रास होत असता तर त्यांनी ही गॅस वाढ केलीच नसती. ज्या व्यक्तीला संसार माहित नाही, ज्या व्यक्तीला मुलं बाळ माहित नाही, त्या लोकांना काही फरक पडणार नाहीये. तुमचं गॅस वाढू दे किंवा महागाई वाढू दे, शेवट आमच्यासारख्या सामान्य महिलांना ह्याचा त्रास भोगावा लागतोय. सरकारला काही प्रॉब्लेम येत नाही. निषेध करून सरकारला तुम्ही काय सांगताय? आम्हाला एवढंच करायचं की गॅस जे दर वाढलेले आहेत त्यांनी कमी करावा, एवढंच आमचा निषेध आहे. आम्ही महिला काँग्रेसच्या तर्फे आम्ही एवढंच अनुदान ह्याचं करतोय की आमचे गॅस दर कमी झाले पाहिजे. खरं तर गॅस दर कमी झाले पाहिजेत ही मागणी महिला काँग्रेस यांची आहे. आता बघू शकतो की बालगंधर्व चौकामध्ये या सर्व ज्या महिला आहेत ती चूल थाटलेल्या आहेत. चुलीवरचा स्वयंपाक जो आहे तो त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात. अनेक या ठिकाणी महिला आहेत. खरं तर तुम्ही आंदोलनकर्त्यासाठी बालगंधर्व चौकात उभा आहेत. गॅसचे सिलेंडरचे जे आशयाचे जे पोस्टर आहेत तुम्ही हातामध्ये घेतले आहेत, काय सरकारकडे मागणी तुमची? पहिल्यांदा या सरकारने आम्हाला नोटबंदी करून बँकेची लाईन मध्ये उभे केलं. नंतर करोना काळात आम्हाला ऑक्सिजनसाठी 10-10 तास लाईनीमध्ये उभं केलं. आम्ही एक महिला आहे, कुठपर्यंत आम्ही सहन करणार? आता आम्हाला गॅससाठी आणि वैताग आणून दिलेले. आम्ही एवढं वैतागले की आमच्या घरातले चुलं बंद झाले. आम्ही काय करणार? म्हणून आम्ही आज रस्त्यावर आलेले आहेत. अनेक विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांना जेवण मिळत नाही. अनेक मेस बंद झाल्यात, हॉटेल बंद झाल्यात. आधी एक विदारक परिस्थिती आहे सध्या देशभरात सध्या सुरू आहे. हा सगळा भाजपाचा खेळ आहे. यांनी एवढं सत्यानाश केला आमच्या देशाचा, आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या लोकांचा, आमच्या गोरगरिबांचा अक्षरशः आता उपाशी मारायला लागले आहेत. त्यांनी आता खरं तर गॅस सिलेंडर मिळण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी ठेवलाय की घरगुती गॅस जे आहे ते एकदा बुकिंग केलं तर 15 दिवसानंतर तुम्हाला मिळणार आणि सर्वांनी सहकार्य करावं. गॅसचा कुठलाही तुटवडा नाही असं सरकारमधले काही नेते सांगतायत. नाही, हे खोटं आहे. कारण फक्त ते आम्हाला आश्वासन देतात, त्याच्यावर काही कारवाई होत नाही, काही कार्य होत नाहीये. आम्ही लाईनीमध्ये थांबून परत घरी येतोय. आता पण मी सिलेंडरची लाईन मधून परत आली आहे. ते म्हणले आता तुम्हाला 25 दिवसानंतरच गॅस भेटणार आहे. ते पण आम्ही बोलू शकत नाही भेटतो का नाही भेटतो. आणखी काही महिला आंदोलक आपल्या सोबत आहेत. कुठल्या भूमिकेवरती तुम्ही ठाम आहात? सध्या आता गॅस सिलेंडर चूल पेटवली तुम्ही समोर, काय तुमची मागणी नक्की? आमची मागणी आहे, सत्तेत असलेल्या सरकारने गॅसच्या किमती पहिल्या कमी केल्या पाहिजे. कारण खाऊ गल्ली वगैरे सगळे बंद आहेत, मुलांचे हाल चाललेले, तर गॅस मिळावा सगळ्यांना. आपण बघू शकतो की महिला काँग्रेसच्या वतीनं गॅस सिलेंडरचे दर जे आहे ते वाढलेले आहेत. त्यामुळं चक्क बालगंधर्व चौकामध्ये महिलांनी चूल मांडून त्याच्यावरती स्वयंपाक बनवला जात आहे. सरकारनं या गॅस सिलेंडरच्या बाबतीत लक्ष द्यावं आणि ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या किमती कमी करावी अशी मागणी खरं तर या महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे. आपण बघू शकतो की विविध आशयाचे बॅनर असतील किंवा छोटे छोटे पोस्टर जे आहेत ते गॅस सिलेंडरचे ते हातामध्ये घेतलेत. सेनाच्या गौऱ्या असतील किंवा चुलीवरचा स्वयंपाक जो आहे तो सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरवरचे जे भाव आहेत ते भाव कमी करावा अशी मागणी खरं तर या सर्व महिला काँग्रेसच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे. खरं तर सरकारचा गॅस सिलेंडरचा जो दरवाढ आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे अनोखं आंदोलन सध्या पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.